चला तर नमस्कार मंडळी. आज काहीतरी खास. आज आलोय आपण कुठं? आज आलोय आपण सासवड दिवेघाट. हा. आणि काय बघाय विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. हां तर चला जाऊया मस्त मध्ये. लय दिवस झालं या रोड आमचं सारखं येणं जाणं असतं प्रत्येक पण वेळेस विचारत होतं की इथे यायचंय पण येणं काय शक्य नव्हतं, पण आज आलोच. आज ऊन पण भरपूर आहे तरी म्हणलं चला आता फिरत फिरत काहीतरी तर आज ना नवीन. तुम्हाला समोरून दर्शन दाखवणार आहे, एकदम स्पष्ट. हे अशी महान मूर्ती बनवलेली आहे. चप्पल बाहेर काढा पहिली. काढतो एकदम भव्य अशी मूर्ती आहे. आणि ही किती जरी गरम जरी असलं तर खाली पायाला गारच लागते. वरती बघा. पहिले दर्शन घ्या. थांबा. ही खूपच जवळून असल्यामुळे एवढं दिसत काही नाही, घेता येत लांबून लय छान दिसतंय, पण आज पहिल्यांदा थांबा, नीट दर्शन घेऊ द्या. मस्त असं नजारा आहे इथं. प्रत्येक वेळेस नाही का ऐकलं आपण ते बाहेरून बघा, बाहेरून चालू होतं. आणि इथं तेवढ्यात आम्हाला ती फॅन लोक भेटली इथं जेवण करण्यासाठी बसलेत. ते नाही का बीडवरनं आलेत, ते जेजुरीला आले होते पण त्यांनी आम्हाला ओळखलं. ओळखलं म्हणजे नाही का, प्रत्येक जागेला ओळखते ते आता, हा. प्रत्येक मस्त ठिकाणी. मध्ये असं. किती मस्त मूर्ती आहे ना, सेम जसा पंढरपूरला आहे तसाच आहे. हा काय भारी आहे. लोकेशन प्रसन्न आहे वाटतं ना ते? सासवड दिवे घाटा शेजारी. तुम्ही आला होता का नक्की कमेंट मध्ये सांगा, आणि कसं वाटतं इथं आलं. आणि हे ऊन जरी असलं तरी हे ना गार थंड एकदम लागते. थंड आहे. अजिबात अशी म्हणजे नाही का गरम होत वगैरे नाही. काय सदा नाही. ही खासियत आहे इथलं, काहीतरी वेगळं. हा. खूप छान वाटतंय ना, हम्म. मस्त वाटतंय. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा. लवकरच. एकदा दर्शन करून घ्या. त्या शेजारी छोटी मूर्ती पण आहे, दोन्ही विठ्ठल रुक्माईची. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू. धन्यवाद. बाय, नमस्कार.